कानठळ्या बसवणारे स्फोटाचे आवाज, आकाशात उंचच उंच उठणारे आगीचे लोळ, धुरानं काळवंडलेलं आकाश, जागोजागी पडलेला काचांचा खच, लोकांच्या किंचाळण्याचा आवाज. आज डोंबिवली पुन्हा एकदा हादरली आणि पुन्हा विलन ठरली MIDC. फेज 2 मधील अमुदान कंपनीत आज दुपारी जवळपास 1:30च्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज, तीव्रता एवढी भीषण होती की स्फोटाचा आवाज 5 ते 6 किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला, तर 2 ते 3 किलोमीटरचा परिसर हादरला. या स्फोटात 8 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 60 जण गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता कायम आहे. या दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झालाय. स्फोट झालेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी वस्ती आहे, त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. स्फोटानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर राख उडाली आहे, तर उडून पडलेल्या लोखंडी साहित्यांमुळे अनेक वाहनांचंही नुकसान झालंय. या स्फोटामुळे डोंबिवलीकरांना नक्कीच 2016 सालच्या प्रोबेस कंपनीच्या स्फोटाची आठवण झाली असणार, ज्यामध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय की अशा दुर्घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. तत्पूर्वी संध्याकाळी 7:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहितीही घेतली. तसंच दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदतही जाहीर केली. या स्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया. बॉयलरला परवाना होता नव्हता तो आता चौकशीमध्ये कळेल. चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काही विषय कुणी करता कामा नये, कुणी करणार नाही. आणि जे कोणी दोषी असतील, सेफ्टी ऑडिटचे लोक आहेत, इंडस्ट्री सेफ्टीचे आहेत, लेबरचे आहेत, जे चौकशीमध्ये समोर येईल. या चौकशीच्या माध्यमातून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. डोंबिवलीत आग लागण्याचे आणि स्फोट होण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. या घटनेत अनेक कामगारांना जीव गमवावा लागला. मात्र यातून कंपनी व्यवस्थापनानं कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. आणि या स्फोटावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न डोंबिवलीच्या या स्फोटावर, MIDCमध्ये होणाऱ्या जीवघेण्या स्फोटांना कोण जबाबदार? कंपनी मालक, ढिसाळ प्रशासन की भ्रष्ट राजकारणी? डोंबिवली स्फोटासंदर्भात आणखी एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी. डोंबिवलीत स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीनं बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कामगार विभागानेच ही माहिती जाहीर केली आहे. स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीत कोणतीही अधिकृत परवानगी न घेताच बॉयलर लावल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता हा अनधिकृत बॉयलर कोणाच्या आशीर्वादानं सुरू होता असा सवाल उपस्थित झालाय. डोंबिवलीतल्या स्फोटानंतर जखमींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांनी उपचारांबाबत सूचनाही केल्या. तसंच दुर्घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली. तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर बॉयलरचा स्फोट झाला अशा पद्धतीची माहिती आहे. मी स्वतः त्या स्पॉटवर जाऊन आलेलो आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यावर तात्पुरतं सोल्युशन काढून उपयोगाचं नाही.
आणि महत्वाची गोष्ट की इथल्या ज्या केमिकल फॅक्टरी शिफ्ट करायच्या आहेत त्याचा देखील धोरणात्मक निर्णय झालेला आहे. जे जखमी आहेत त्यांचा खर्च करण्याची घोषणा देखील आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांनी केलेली आहे. जर अशा घटना घडत राहिल्या तर जीवितहानी होत राहील आणि लोकांना नुकसान जे आहे ते होत राहील. तर ह्या केमिकल झोन बदलून जे आहे ते इंजिनिअरिंग झोन इथे कसं करता येईल, हायली हेझार्डस कंपनी जे आहे ते बाहेर शहराच्या कशा जाता येईल त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे. डोंबिवलीच्याही घटनेची चौकशी करून यामध्ये जर दोषी असेल, ही मानवनिर्मित दुर्दैवी घटना असेल तर निश्चितपणे कारवाई होईल आणि यापुढे अशा पद्धतीच्या घटना होऊ नये यासाठी एक SOP हा राज्याच्या वतीने केला जाईल. सरकारकडून दोषींवर कारवाईचं आश्वासन मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी या स्फोटावरून थेट सरकारवरच निशाणा साधला. पाहुयात. डोंबिवलीतली मागच्या काही वर्षातली ही तिसरी घटना आहे. आग लागते, स्फोट होतात, माणसं मरतात, 2 दिवस बातम्या चालतात, पण ह्याच्यावरती कायमची उपाययोजना शोधण्याचं काम MIDCने केलंय का? कोणाला जबाबदार धरलंय का? फायर फायटिंगचं ऑडिट केलंय का? हे सत्ताधाऱ्यांचा जो आशीर्वाद आहे ना, हे असल्या गोष्टींना तो जरा कमी करा. चंदा दो धंदा लो, 20% पोचवली मंत्रालयात की झालं आपलं काम. हे 20% की सरकार आहे, 20% की इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये पण 20% की सरकार. केवळ डोंबिवलीच नाही तर इतरही MIDCमध्ये घडणाऱ्या दुर्घटनांमुळे स्फोटक, गॅस चेंबर अशी MIDCची ओळख निर्माण होऊ लागली आहे. गेल्या 9 वर्षात MIDCमध्ये घडलेल्या अशाच काही भीषण दुर्घटना पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. MIDC परिसरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना होताना आपल्याला दिसतात आणि त्या पाठीमागची कारणं काय आहेत यावरच आजचा आपला प्रश्न होता. मे 2016 डोंबिवली MIDCमध्ये प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता, जिथं 12 जणांचा मृत्यू आणि 200 जण जखमी झाले होते. 18 फेब्रुवारी 2020 डोंबिवली MIDCमध्येच मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीला आग लागली होती. 9 मार्च 2023 याच डोंबिवली MIDCत प्राज टेक्सटाईल कंपनी, रॅमसन कंपनीला आग लागली होती. तर 15 मार्च 2024 याच वर्षी मार्च महिन्यात डोंबिवली MIDC गॅलेक्सी केमिकल अँड फार्मास्युटिकल कंपनी केमिकलच्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता. 5 जुलै 2019 अंबरनाथ MIDC प्रिशिया केमिकल कंपनीत आग लागली होती. आगीत अनेक कामगार जखमी झाले होते. 11 मार्च 2021 अंबरनाथच्या MIDC RK1 बिस्किट कंपनीला आग लागली होती. 10 जून 2023 अंबरनाथ MIDC ब्लूजेट हेल्थकेअर लिमिटेड कारखान्यात स्फोट झाला होता, ज्यात एका कामगाराचा मृत्यू आणि 5 कामगार जखमी झाले होते. 18 जानेवारी 2024 बदलापूर खरवई VK केमिकल कंपनीत स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू तर 4 कामगार जखमी होते. आता वळूया आजच्या भागातील दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. MIDCमध्ये होणाऱ्या जीवघेण्या स्फोटांना कोण जबाबदार आहे? आम्ही तुम्हाला 3 पर्याय दिले होते. कंपनी मालक की ढिसाळ प्रशासन की भ्रष्ट राजकारण? युट्यूबवरून रत्नाकर जंगम, ढिसाळ प्रशासन, भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि मंत्री आमदार हेच जास्त जबाबदार. युट्यूबवरून गंगाराम शिंदे, डोंबिवलीत कंपनीला लागलेल्या आगीला महाराष्ट्र शासन, शासकीय अधिकारी आणि महापालिका प्रशासन जबाबदार आहे. युट्यूबवरून दिलीप पाचीकर, सरकार आणि भ्रष्ट अधिकारी जबाबदार.
यूट्यूबवरून मोहन पाटील, जर कारखाने नियमानं चालवले आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी वेळेवर तपासणी केली तर असे प्रसंग खूप कमी होतील. फेसबुकवरून, कोणताही अपघात हा अनावधानानं होत असतो. त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे होतो. त्या ठिकाणची सिस्टीमच जबाबदार असते. इंस्टाग्रामवरून मल्हार बेळगे, 100% नेते मंडळी जबाबदार आहेत. कंपन्यांसाठी दुसरीकडे जागा नाहीत का? डोंगराळ भागात कितीतरी जागा आहे. हानी झाल्यानंतरच सरकारला जाग येते. त्या विषयावरील प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे, तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते, MIDC मध्ये होणाऱ्या जीवघेण्या स्फोटांना कोण जबाबदार? यूट्यूबवर एकूण 40,000 मतं. कंपनी मालक म्हणणारे 46%, 25%नी म्हटले ढिसाळ प्रशासन, तर 29%चं म्हणणं आहे भ्रष्ट अधिकारी. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %48 कंपनी मालक, 22% ढिसाळ प्रशासन, तर 30% म्हटलंय भ्रष्ट अधिकारी. एक्सवरचा कौल बघूया. %26 म्हटलंय कंपनी मालक, 30% ढिसाळ प्रशासन, तर 44% भ्रष्ट अधिकारी. राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरात डोंबिवलीचा दुसरा नंबर लागतो. त्यातच MIDC परिसरातील कारखान्यातील स्फोट आणि आगीच्या घटना या तर 5वीलाच पुजलेल्या. त्यातच कधी कधी भर पडते ती प्रदूषणामुळे पडणाऱ्या हिरव्या पावसाच्या सड्याची, तर कधी प्रदूषित सांडपाण्यामुळे गुलाबी झालेले रस्ते, निळे नारंगी झालेली गटारं यांची. आणि ही अवस्था काही एकट्या डोंबिवलीचीच आहे असं नाही, तर हे भीषण वास्तव जवळपास राज्यातील प्रत्येक MIDC आणि त्याच्या आसपास असणाऱ्या रहिवासी भागातील आहे. त्याचा धोका प्रत्येक नागरिकाला आहे. स्थानिकांना रोजगारांसाठी म्हणून MIDCची स्थापना झाली, पण यातून फायद्याऐवजी तोटेच अधिक होऊ लागलेत. रासायनिक कारखान्यांमुळे लोकांच्या नशिबी कायमचा त्रास आला. लोकांच्या आरोग्याशी देणं घेणं नसणारे बेदरकार कारखाने विषारी वायू हवेत सोडतात, रसायन मिश्रित पाणी रस्त्यावर टाकतात. त्यामुळे भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ अनेकांवर आली आहे. MIDC आणि शहर यांच्यामध्ये जो एक सेफर झोन असायला हवा, त्याचा गंध ना प्रशासनाला आहे ना नेत्यांना. आजचा स्फोटही आधीच्या इतर स्फोटांसारखा विस्मरणात जाईल. या स्फोटाकडेही त्याच पद्धतीनं दुर्लक्ष केले जाईल. लोकप्रतिनिधी आरोप प्रत्यारोप करतील, नेते मंडळी राजकारणी कारवाईचे आदेश देऊन निघून जातील, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी उपाययोजनेचे कागदी घोडे नाचवतील आणि मदतीच्या न्यायाच्या प्रतीक्षेतल्या किंकाळ्याही हवेत विरून जातील. पण सतत होणाऱ्या स्फोटांमुळे अब्रूचे धिंदवडे निघाल्यानंतर तरी धिटावलेलं भ्रष्ट प्रशासन आता तरी या धोकादायक कंपन्या दूर हलवणार का, की कारवाईचे आदेश म्हणजे वळवाचा पाऊस ठरणार? हे येत्या काही काळात MIDC मध्ये कोणतीही दुर्घटना न झाल्यास स्पष्ट होईलच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.